नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला हळद शेतीमालाच्या बाजारभावाची अपडेट तर मी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमधली देतच असतो. तर त्याचबरोबर जे आता हळदीच्या बाजारभावामध्ये जेवढी तफावत निर्माण झालेली आहे तर त्याचं मूळ कारण काय? तर शेतकरी बांधवांनो, आपली हळद जानेवारीमध्ये 19,200 300 रुपयापर्यंत बाजारभाव होते आणि एक 2 ते 3 महिन्यातच शेतकऱ्याचे हळद शेतीमाल आल्यानंतर बाजारभाव 13,000 14,000 रुपये होतात. तर यामागं पण काही शेतकरी बांधवांना या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की इतके बाजारभाव कसे पडतात. तर हे बाजारभाव पडण्याचं कारण काय? तर युद्ध ह्या गोष्टींसाठी कारणीभूत नाहीयेत. जर विचार केला आपण तर डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्या हळदीचा बाजारभाव खूप कमी आहे. त्यातील व्यक्तीनं जर $200 दिले तर तुम्हाला 18,000 रुपये इंडियन करन्सीमध्ये मिळतात. 18,000 रुपये आपल्याला द्यावे लागतात, पण त्यांना $200 द्यावे लागतात. म्हणजे त्यांच्या करन्सीचा विचार केला तर आपल्या हळदीचा बाजारभाव तिथं खूप कमी आहे. तर या दृष्टिकोनात विचार केला तर हळदीचे बाजारभाव खूप जास्त जायला पाहिजे होते आत्ताच्या कंडिशनमध्ये. पण यामागं जो एनसी इंडेक्स प्लॅटफॉर्म आहे यामध्ये खूप काळा बाजार होत आहे आणि इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजवर एक कुणाचं तरी असं एक परफेक्ट वर्चस्व नाहीये. त्यामुळं पण शेतकरी बांधवांचं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हळदीचे बाजारभाव जानेवारीमध्ये 19,000 रुपयापर्यंत होते. मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी याचा फायदा घेऊन 19,000 मध्ये हळद तुमची ऑलरेडी विकल्या गेली आहे. जर तुम्ही विचार केला तर मेचा जो वायदा होता तो 19,000 रुपये होता. त्यावेळेसच या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी हळदी विकल्या. एनसी इंडेक्सच्या प्लॅटफॉर्मवर एक गोष्ट अशी असते की तुम्ही मेचा सौदा पण तिथं विकू शकता. तर तसा व्यापार त्यांनी केला आणि 19,000 मध्ये हळद त्यांनी इलेक्ट्रॉनिक म्हणजे फिजिकली नाही दिली, ती ऑनलाईन हळद त्यांनी तिथे दिली. आणि आज तुम्ही पहा, मार्केट रेट ड्रॉप करून 13-14 हजार रुपयांनी माल घेत आहेत आणि ते बाजारभाव 5 ते 6 हजार रुपयांनी डाऊन केलेले आहेत. 5-6 हजार रुपये भाव तोडून ते माल घेत आहेत आणि ते माल नंतर काय करणार आहेत? ते 19,000ची डिलिव्हरी एमएल मध्ये, त्या 19,000च्या रेटमध्येच ते हळद शेती माल देणार आहेत. तर शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठेतरी शेतकरी बांधवांनी पण या गोष्टीचा विचार करून थोडं हुशार व्हायला पाहिजे की आपण वर्षभर मेहनत करून हळद शेतीमाल पिकवतो आणि आपल्याला लास्टच्या स्टेजला आपल्या मालाचा भाव ठरवता येत नाही. ही कुठंतरी आपल्याला वाईट गोष्ट आहे. तर शेतकरी बांधवांनी आणि खरं म्हणजे शेतकरी बांधवांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एनसी इंडेक्समध्ये व्यापारी हळद लावू शकतात तर शेतकरी का नाही? तर वसमतची हळद व्यापारी लावू शकतात, पण वसमतच्या हळदीला शेतकऱ्याच्या थ्रू एनसी इंडेक्स का घेत नाही, हा खूप मोठा मुद्दा आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण जर तुमच्या शेतीमधली जी हळद आहे, जानेवारीमध्ये आपल्या हळदीचा पाला बसलेला नसतो, त्यावेळेस तुमच्या हळदीचा बाजारभाव 19,000 रुपये लोक ठरवून लोक घेत आहेत आणि तुम्हाला 13-14 हजार रुपये भाव घ्यावा लागत आहे. तर ही कुठंतरी खूप वाईट गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घेऊन या गोष्टीची सखोल माहिती घेतली पाहिजे. एनसी इंडेक्स मध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन एनसी इंडेक्स मध्ये आमची हळद घ्यायला पाहिजे. पात्रता तशी निर्माण करावी लागेल. आपल्या वसमत हळदीला जिओ टॅग भेटलेला आहे, तरी पण आपल्या हळदीला हा एनसी इंडेक्स सिलेक्ट का करत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही सर्व शेतकरी बांधवांना गोष्ट लक्षात यावी, थोडी थोडी का होईना लक्षात यायला पाहिजे. यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि स्वतः मी शेतकरी आहे. कारण मला माहिती आहे शेतकऱ्याच्या काय अडचणी असतात. शेतकऱ्याचा शेतीमाल इतक्या कमी रेटमध्ये घेतला जातो, शेतकरी वर्षभर मेहनत घेतो, शेतकऱ्याचे काय कष्ट आहेत, काय हालापेष्ट आहेत त्या मला माहिती आहेत. स्वतः शेतीमध्ये हळद शिजवल्यानंतर, त्याला ढोल केल्यानंतर, काढल्यानंतर शेतकऱ्याला काहीही पैसे उरत नाहीत. उलट शेतकऱ्याचा खर्च जास्त होतोय आणि उत्पन्न कमी होत आहे. यामध्ये व्यापारी लोक अशा पद्धतीने लूट करतात. तर शेतकरी बांधवांना कुठंतरी तुम्ही पण पुढाकार घेऊन या गोष्टीला थोडं टाळण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि हे मुद्दे मांडणं खूप गरजेचं आहे. सर्व शेतकऱ्यांनी, जे युथ आहे आपलं, त्या सर्व युवा शेतकऱ्यांनी सामोर येऊन ह्या गोष्टीचा कुठंतरी निषेध केला पाहिजे की एनसी इंडेक्समध्ये जानेवारीमध्ये 19,000 रुपये हळद होती आणि आज हळदीचा डब्बा आहे तो 14,000वर आहे. म्हणजे 5,000 रुपये रेट ड्रॉप झालेला आहे. हा रेट ड्रॉप झालेला नसून हा रेट आर्टिफिशियली काही व्यापाऱ्यांनी डाऊन केलेला आहे. तर त्यांचा 19,000 मध्ये जर जानेवारीचं रेकॉर्ड सांगलं तुम्हाला एनसी इंडेक्सचं, तर 3.5 लाख कट्टे
3.5 लाख कट्टे विकले गेले आहेत. म्हणजे 3.5 लाख कट्टे 19,000 व्यापाऱ्यांनी विकलेत, 19,000 जानेवारीमध्ये. आणि आपला माल कधी यायला आता मार्च एप्रिलमध्ये तो आपला माल घेणार 13-14 हजारामध्ये. प्राइस ड्रॉप आहे. आणि त्यानंतर फिजिकलमध्ये त्यांना डिलिव्हरी देणार मेच्या वायद्याच्या एंडमध्ये. आणि त्याचा बाजारभाव काय झालाय त्यांचा जानेवारीमध्ये 19,000 रुपये. म्हणजे विचार करा, आपण कष्ट करून सुद्धा आपल्याला 13-12 हजार रुपये भाव भेटतोय आणि यांना एसी मध्ये बसून हे 5 ते 6 हजार रुपये भाव बसल्या जागी कमवत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आपणही या गोष्टीचा, या प्लॅटफॉर्मचा विचार केला पाहिजे. आणि प्लॅटफॉर्ममध्ये ज्या कोणत्या शासनाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया आम्हाला सांगा. आमचे काय क्रायटेरिया आहेत, तुमचे पॅरामीटर्स काय आहेत, तशा पद्धतीची माहिती घेऊन शेतकरी बांधवांनो, एनसिंडेक्सचं ऑफिस आणि स्पायसेस बोर्डचं ऑफिस नांदेडला आहे. त्या स्पायसेस बोर्डच्या ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार करू शकता किंवा तुम्ही या पद्धतीची माहिती घेऊ शकता की मी ऑनलाईन हळद एनसिंडेक्समध्ये कशा पद्धतीने लावू शकतो. तर शेतकऱ्यांनी थोडं हुशार होणं पण गरजेचं आहे. फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांमध्ये पण भरपूर लोक आहेत. त्या फार्मर प्रोड्युसिंग कंपन्यांच्या थ्रू सुद्धा तुम्ही हळद एनसिंडेक्समध्ये लावू शकता. तर या माहितीसाठी थोडंफार शेतकऱ्यांनी, युवा शेतकरी बांधवांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या हळदीला कष्ट खूप होत आहेत पण बाजारभाव योग्य मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि थोडंफार या एनसिंडेक्सचं पण नॉलेज घेतलं पाहिजे. आज विचार केला तर एकदम चांगल्या प्रतीचे शेतीमाल 13-14 हजार रुपयात विकले जात आहेत. या गोष्टीची कुठेतरी रोख झाली पाहिजे. आणि खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन युनिटी करून शेतीमाल लवकर विकले जाऊ नये आणि शेतकऱ्याला योग्य भाव भेटेपर्यंत शेतकऱ्यांनी माल रोखले पाहिजे. जेणेकरून जेव्हा आपण असे शेतीमाल रोखू तेव्हाच आपल्या मालाला योग्य प्रकारे भाव भेटेल. तुम्ही जर याचं ताजं उदाहरण पाहिलं तर गुंटूरमध्ये मिरचीला असाच बाजारभाव मिळत नव्हता. तर तिथं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मिरची व्यापाऱ्यांना घेऊ दिली नाही आणि व्यापाऱ्यांना विकली पण नाही. आम्हाला या बाजारभावामध्ये मिरची विकायची नाही असा त्यांनी एक निर्णय घेतला आणि योग्य भाव मिळाला तेव्हाच त्यांनी मिरची सेल केली. आज मिरचीचा बाजारभाव पाहिला तर 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत चाललाय शेतकऱ्याचा. तर शेतकरी बांधवांनो, आपण पण कुठेतरी पुढे जायला पाहिजे आणि हळदीच्या सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र यायला पाहिजे. कारण एकत्र आल्याशिवाय आपल्या हळदीला बाजारभाव मिळणार नाही. तर सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी एकत्र या आणि हळदीच्या विषयावर चांगला निर्णय घ्या आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होणं खूप गरजेचं आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला कळवा आणि जर काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. एनसिंडेक्सच्या पण प्लॅटफॉर्मवर आपली हळद लावण्यासाठी मी थोडीफार माहिती पण घेत आहे आणि तेथील जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी पण बोलणं होत आहे. तर मला जसे अपडेट आलं मी त्या पद्धतीनं सर्व शेतकरी बांधवांना कळवल. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.